एक मिनिट सर, आवाज एकच येतोय? मिनिट, जस्ट एक मिनिट. ठीक आहे. आपण हो मॅटर म्हणजेच पदार्थ किंवा द्रव्य आपण त्याला म्हणणार. ठीक आहे. मॅटर म्हणजे काय? पदार्थ किंवा लास्ट टाइम कोणतं झालेलं टॉपिक? आवर थिअरी. ठीक आहे. ठीक आहे. आता आपण द्रव्य, आता द्रव्य म्हणजे त्याला मॅटर म्हणतो. द्रव्य म्हणजेच काय? ठीक आहे. जी वस्तू कणांपासून बनलेली आहे. लक्षात आलं? द्रव्य तीन प्रकारच्या अवस्था असतात: स्थायू, द्रव व वायू. कोणत्या आहेत? स्थायू, द्रव व वायू. ठीक आहे. या तीन अवस्थेमधून बनतो स्थायू, द्रव, वायू. लक्षात आलं? मॅटर म्हणजे हॅलो, पदार्थाचे छोटे छोटे कण जेव्हा एकत्र येतात आणि हॅलो, हॅलो सर, बोलू शकतो? ओके. तर लक्षात ठेवायचं, पदार्थाचे कण जेव्हा एकत्र येतात आणि एखादी वस्तू जेव्हा बनते त्याला आपण मॅटर असं बोललं जातं. लक्षात, स्थायू, द्रव, वायू म्हणजे लहान लहान हॅलो सर, माईक म्यूट झालंय. ओके. लहान लहान कण एकत्र एखादी कोणती वस्तू जर बनली असेल तर त्याला आपण काय म्हणतो? द्रव्य असं म्हटलं जातं किंवा मॅटर असं म्हटलं जातं. आता या द्रव्याचे वर्गीकरण आपण बघणार आहोत. महत्वाची गोष्ट, द्रव्याचे वर्गीकरण. ठीक आहे. द्रव्याचे वर्गीकरण आपण बघणार आहोत. तर याचे वर्गीकरण दोन प्रकारचे, एक भौतिक पद्धतीने होतं आणि रासायनिक पद्धतीने. भौतिक पद्धतीने व रासायनिक पद्धतीने. कोणती पद्धत आहे? भौतिक पद्धत व रासायनिक पद्धत. आता भौतिक पद्धतीमध्ये आपण जर बघितलं तर स्थायू, द्रव व वायू या तीन पद्धतीमध्ये, म्हणजे सॉलिड, लिक्विड अँड गॅस. स्थायू, द्रव व वायू या तीन पद्धतीचा रासायनिक वर्गीकरण जे आहे ते आहे मूलद्रव्ये, दुसरं आहे संयुगे आणि तिसरं आहे मिश्रणे. स्थायू, द्रव व वायू या पद्धतीत याचं आपल्याला वर्गीकरण इथे दिसून येत आहे. ठीक आहे. द्रव्याचे वर्गीकरण लक्ष भौतिक पद्धतीने पण होतो. द्रव्य म्हणजेच काय? एखादा लहानात लहान कण एकत्र येऊन बनणारी वस्तू. ती वस्तू कशी असू शकते?
स्थायू द्रव वायू भौतिक पद्धती वर्गीकरण करू शकतो किंवा मूलद्रव्ये संयोजन मिश्रण इंग्लिश मध्ये एलिमेंट्स बोलतात. संयुगे म्हणजेच कंपाऊंड आणि मिश्रण म्हणजे मिक्सचर. लक्षात द्रव्य लक्षात द्रव्य आणि द्रव फरक आहे दोघांमध्येही. द्रव्य म्हणजे मॅटर लहान लहान कण आणि त्याच्या 3 भौतिक अवस्था आहेत. कोणत्या? पहिलं स्थायू द्रव वायू आणि रासायनिक आहेत मूलद्रव्य संयुगेवर मिश्रण. याला काय म्हणतो आपण? द्रव्य असं म्हटलं जातं. आता पहिल्या द्रव्याचे भौतिक वर्गीकरण आपण बघणार आहोत. द्रव्याचे भौतिक वर्गीकरण आपण बघणार आहोत. स्थायू द्रव व वायू मिश्रणे. ठीक आहे. आता आपण एक एक बघणार आहोत वन बाय वन. पहिलं आपण भौतिक वर्गीकरण याचं आपण बघणार आहोत. ठीक आहे. तर पहिल्या भौतिक पद्धतीने आपण वन बाय वन एक्सप्लेन करणार आहोत. भौतिक पद्धतीने वर्गीकरण आपण बघणार आहोत. भौतिक पद्धतीने वर्गीकरण त्याच्यामध्ये पहिलं येतं स्थायू म्हणजे सॉलिड. एखादी वस्तू सॉलिड आहे ते आपण कसं ठरवणार आहोत? ठीक आहे. एखादी वस्तू भौतिक पद्धतीने आता वर्गीकरण आपण अभ्यासणार आहोत. त्याच्यामध्ये वरती लिहितो मी. ठीक आहे. भौतिक पद्धतीने वर्गीकरणामध्ये पहिलं येतं स्थायू. ठीक आहे. भौतिक पद्धतीने वर्गीकरण आपण अभ्यासतो. पहिलं ते स्थायू म्हणजे सॉलिड बोलतो त्याला, सॉलिड. आता कोणत्या वस्तूला आपण स्थायू असं म्हटलं जातं? त्याला काही त्याची कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात. स्थायू कशाला बोलतो? तर पहिली गोष्ट स्थायूला निश्चित आकारमान असते. निश्चित आकारमान व निश्चित आकार असतो म्हणजे व्हॉल्यूम पण आहे आणि शेप सुद्धा आहे. बरोबर. आपण कोणतीही वस्तू स्थायू पेन घ्या. आता माझ्यात मार्कर आहे ही झाली स्थायू. याला निश्चित आकारमान निश्चित आकार आहे. ठीक आहे. नॉर्मल ज्या वस्तू स्थायू आहेत त्याला काय बोलतो आपण? स्थायू बोल. अजून काय? तर इंटरमोलिक्युलर अट्रॅक्शन फोर्स बिटवीन 2 ॲटम. आता स्थायू काय? एक प्रकारचा पदार्थापासून बनलेला आहे. पदार्थामध्ये छोटे छोटे कण असतात, ॲटम आहेत. म्हणजे 2 कणांमधील अंतर खूप कमी असते. बरोबर. जेवढा स्थायू असेल तेवढा पदार्थातील अंतर काय असणार आहे? कमी असणार आहे. पहिला निश्चित आकारमान त्याला असणार. निश्चित आकारमान. निश्चित आकारमान व निश्चित आकार आहे. नंतर 2 अणू किंवा रेणूंमधील बल सर्वात जास्त. सॉलिड, लिक्विड आणि गॅस तिघांचा जर अभ्यास केला तर स्थायूमध्ये काय? सगळ्यात जास्त 2 कणांमधील अंतर, 2 कणांमधील बल सर्वात जास्त, सर्वात जास्त म्हणजेच अंतर कमी. 2 कणांमधील अंतर सर्वात कमी असतं. किंवा अजून काय असतं? स्थायू दृढ असतात, कठीण असतात. सहसा आपण त्यांना वेगळं करू शकत नाही. लक्षात आलं.
म्हणजे स्थायू कसे असतात, दृढता हा गुणधर्म असतो त्यांच्यामध्ये, लक्षात घ्या. म्हणजे दृढतेला दुसरं नाव आहे कठीणपणा. स्थायू काय कठीण आहेत, म्हणजे सहसा त्यांच्यातील आपण ज्यांना विभागमध्ये जाऊ शकत नाही त्यांना काय बोलतो आपण, स्थायू असं म्हटलं जातं. निश्चित आकारमान, निश्चित आकार, दोन कणांमधील बल सर्वात जास्त, म्हणजे याला दुसरं लिहू शकतो, दोन कणांमधील अंतर सर्वात कमी. दोन कणांमधील अंतर सर्वात कमी आपल्याला इथे दिसून येतंय. ठीक आहे. नंतर काही स्थायू लवचिक असतात. एक्झाम्पल द्यायचं तर रबर, इलेस्टिसिटी असते ना, काही काळासाठी तो ताणला जातो परत जवळ येतो, म्हणजे लवचिकपणा हा सुद्धा एक, या प्रॉपर्टीज लक्षात ठेवायच्या. पेपरला या विचारलेलं लवचिकपणा हा सुद्धा एक त्याच्यातला गुणधर्म आहे. हा, काही स्थायू लवचिक असतात. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे असंपीड्यता. असंपीड्यता म्हणजे काय, इनकॉम्प्रेसिबल. इनकॉम्प्रेसिबल म्हणजे काय, तर कुठला पॉइंट म्हणाला सर? असंपीड्यता. ओके. म्हणजे इंग्लिश मध्ये तुम्ही लक्षात, कॉम्प्रेस म्हणजे काय, एखादी वस्तू कॉम्प्रेस केलं म्हणजे त्याला आपण बाहेरून प्रेशर लावू शकतो, कॉम्प्रेस होऊ शकते. लक्षात. बरोबर. फॉर एक्झाम्पल बलूनचा एक्झाम्पल, कॉम्प्रेस होतो, बरोबर. असंपीड्यता म्हणजे काय, याचा अपोजिट, कॉम्प्रेस न होणे, त्याला इनकॉम्प्रेसिबल बोलतात. एखादी चीज, आता स्थायू घेतला, दगड घेतला मोठा किंवा लाकूड घेतलं, त्याला आपण दाबू शकतो का, नाही, म्हणजे इनकॉम्प्रेसिबल आहे, म्हणजे त्याच्यामध्ये असंपीड्यता हा गुणधर्म आहे. काही कसं लवचिकपणा आहे, त्याच्यात रबर सारखे काही त्याला लवचिकपणा असतो, त्याला आपण इंग्लिश मध्ये इलॅस्टिसिटी पण म्हणतात. इलॅस्टिसिटी, त्याला असंपीड्यतेला इनकॉम्प्रेसिबल म्हणतात. लक्षात घ्या, हे प्रॉपर्टीज सगळ्यात जास्त महत्वाच्या आहेत. तुम्हाला कोणकोणत्या प्रॉपर्टीज स्थायूच्या आहेत त्या माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतरची प्रॉपर्टी आहे अकार्यता. अकार्यता, त्याला प्लॅस्टिसिटी असं म्हणतात. प्लॅस्टिसिटी. आता अकार्यता म्हणजे काय, तर काय असतं, स्थायूंना आपण ब्रेक करू शकतो, बरोबर. खूप जोरात त्याच्यावर जर फोर्स लावला तर तो ब्रेक होणार. तर अकार्यता म्हणजे काय, एकदा म्हणजे स्थायूंचे तुकडे झाले तर ते आपल्याला परत जोडता, म्हणजे परत त्याच एका याच्यात राहतील. ठीक आहे. सपोज हा स्थायू आहे, याला जर मधून मी क्रॅक केला तर परत ते एका शेप मध्ये येणार नाही. तर जो शेप तुम्ही एकदा त्याला शेप तिथं बदलला की जो आहे तोच शेप राहणार, बरोबर ना. पहिला मोठा स्थायू होता, याला म्हणून मी कट केलं तर त्यांचा जो शेप मध्ये ट्रान्सफर झाले त्या शेप मध्ये तसेच राहतात, परत ते आहे त्या शेप मध्ये येऊ शकतात का. एखाद्या स्थायूला आपण जर कट केलं तर दोन तुकडे झालेले परत आपण त्यांना जोडू शकत नाही. हा, ऑब्व्हियसली तुम्ही बोलाल की फेविकॉल वगैरे, परत त्याच्यात हे एक्झाम्पल घ्यायचं आणि कशाने जोडू, पण नॉर्मली जोडू शकतात का, तर कोणताही स्थायू एकदा तुटल्यावरती परत जुडत नाही. म्हणजे असंपीड्यता, अकार्यता, प्लॅस्टिसिटी हा गुणधर्म म्हणतात. अजून एक स्थायूचं वैशिष्ट्य की घनता सगळ्यात जास्त आहे. स्थायू, द्रव, वायू यांच्यापैकी सर्वात जास्त घनता, सर्वात जास्त घनता जर कोणती असेल तर ती कोणाची असणार आहे, स्थायूंची असणार सगळ्यात जास्त. हा, द्रव, स्थायू व वायू या तिघांपेक्षा सर्वात जास्त घनता कोणाची असेल तर ती कोणाची असणार आहे, स्थायूंची असणार आहे.
लक्षात आलं स्थायू म्हणजे काय पहिलं. ठीक आहे, पुढचा पॉइंट आपण आता बघणार आहोत. स्थायू नंतर द्रव. दुसरा पॉइंट आहे द्रव. हा पॉइंट मी इथला इरेज करतो. दुसरा पॉइंट लिहून घ्या, इरेज. द्रव म्हणजे लिक्विड. द्रव म्हणजेच काय, लिक्विड. आता याचं वैशिष्ट्य काय, द्रव निश्चित आकारमान असते. निश्चित आकारमान. निश्चित आकारमान व निश्चित आकार नसतो. निश्चित आकारमान आहे परंतु निश्चित आकार नाही. याचा अर्थ काय होतो लक्षात घ्या. आकारमान आहे म्हणजे थोडक्यात व्हॉल्यूम आहे. ज्या वस्तूत तुम्ही पदार्थ ज्या भांड्यामध्ये द्रवाला ठेवणार त्या द्रवाचा त्याला शेप प्राप्त होतो, बरोबर. परंतु निश्चित आकार आहे का द्रवाला, नाही. आकारमान आहे म्हणजे आपण त्याच्यात व्हॉल्यूम, थोडक्यात काय म्हणू, व्हॉल्यूम आहे परंतु शेप नाहीये पाण्याला. ज्या भांड्यात टाकाल त्या भांड्याचा तो शेप घेतो, म्हणजे निश्चित आकारमान आहे पण निश्चित आकार नाही. इंग्लिश त्याला व्हॉल्यूम बोलतात. व्हॉल्यूम म्हणजे ज्याला लेंथ, ब्रेथ आणि हाईट तिन्ही. आता हा रूम आहे त्याला लेंथ आहे, बरोबर. ही लेंथ झाली, ही ब्रेड झाली, लांबी, रुंदी आणि उंची, आणि ही उंची झाली. तर तिन्ही त्याला व्हॉल्यूम आपण काढला जातो. नंतर दोन कणांमधील बल मध्यम. त्याच्यामधले दोन कण आहेत, दोन कणांमधील अंतर, दोन कणांमधील बल किती असणार आहे, मध्यम. सगळ्यात जास्त कुठे असणार आहे, स्थायूमध्ये. दोन कणांमधील बल काय असणार आहे, मध्यम असणार आहे. आणि दोन कणांमधील अंतर, दोन कणांमधील अंतर स्थायूपेक्षा जास्त, स्थायूपेक्षा जास्त व वायूपेक्षा कमी. लक्षात, निश्चित आकारमान निश्चित आकार नाही, याला अंडरलाईन करत त्याला निश्चित आकार नाही. दोन कणांमधील बल कसं असतं, मध्यम असतं. दोन कणांमधील स्थायू. हा, आता त्याच्यानंतर काय, याच्यामध्ये फ्लुइडिटी नावाचा गुणधर्म आहे. फ्लुइडिटी, ठीक आहे. त्याला प्रवाहिता असं म्हणतात. प्रवाहिता म्हणजे फ्लुइडिटी. फ्लुइडिटी म्हणजे काय, प्रवाहिता म्हणजे जर आपण त्याला पृष्ठभागावर पसरले असता तो काय होतो, पुढे वाहत जातो, बरोबर. लक्षात घ्या, कोणतेही पाणी आपण सपोज एखाद्या पृष्ठभागावर काढलं तर ते काय होतं, एका पृष्ठावर ते वाहत जातं, त्याला कोणतं प्रवाहिता हा गुणधर्म आहे. तर सर फ्लुइडिटी म्हणजे आता एखादा द्रव पदार्थ टाकला आपण, उताराकडे वाहतो ना तो. हा, उताराकडे, बरोबर, उताराकडे वाहतो म्हणजे प्रवाहित होतो. एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी जर वाहून जाईल त्याला प्रवाहिता म्हणजे फ्लुइडिटी असं म्हटलं जातं. लक्षात आलं. घनता काय जर याची, मध्यम घनता म्हणजे स्थायूपेक्षा कमी आणि वायूपेक्षा जास्त. सपोज जर मला कण दाखवायचे असतील, एकाच शेप जर तिन्ही दाखवायचे, समज स्थायू आहे, सपोज स्थायू मध्ये जर एवढे कण असतील, 100 कण मान आहे, ठीक आहे. हे कण किती आहे, स्थायू मध्ये जर 100 कणांपासून स्थायू तयार झाले असेल तर वायू लिक्विड जे आहे ते किती, 50 कणांपासून तयार झालेलं असेल. फरक लक्षात घ्या, कण सगळ्यात जास्त स्थायू मध्ये असणार म्हणून डेन्सिटी जास्त. डेन्सिटी म्हणजे घनता, म्हणजे सकाळची डेन्सिटी आपण घनता जास्त असते. ट्रेनला जर आपण गेलो तर आपण म्हणतो घनता ट्रेन मध्ये सकाळची जास्त असते, लक्षात आलं. आणि दुपारच्या वेळेस लाईट असते म्हणजे कमी माणसात. घनता म्हणजे जास्त जास्त वस्तू एका ठिकाणी नसते, त्याला घनता जास्त. मुंबईची घनता सगळ्यात जास्त आहे, भूगोल मध्ये आहे, बरोबर. घनता जास्त कुठे मुंबईची आहे, त्याचमुळे गावात काय घनता कमी आहे, मुंबईत घनता जास्त. काय म्हणतो, जास्त लोक राहतात. ह्याच्यात कसं होतं, स्थायूमध्ये लक्षात ठेवायचं जास्त कण आहेत म्हणून
तो स्थायू आहे. मध्यम कण असतील जर 100 असतील तर इथे किती असणार आहे, मानून चला 25 माना म्हणजे मध्यम प्रकार. लक्षात आलं. आणि तिसरा प्रकार आपला आहे स्थायू, द्रव आणि वायू. काय असणार, घनता कमी असणार. स्थायू म्हणजे सगळ्यात जास्त, घनता मध्यम म्हणजे स्थायूपेक्षा कमी आणि वायूपेक्षा जास्त. लक्षात ठेवा. आणि तिसरा आहे वायू. तिसरा आहे वायू. वायू म्हणजे त्याला आपण गॅस पण म्हणू शकतो. गॅसला आकार आहे का, ना आकारमान पण नाही आणि आकारही नाही. म्हणजे काय, निश्चित आकार व आकारमान नाही. निश्चित आकार नाही, निश्चित आकार व आकारमान काहीच नसतं. आकारमान नाही. दोन रेणूंमध्ये नंतर सर्वात जास्त, लक्षात घ्या. म्हणजे जर आपण डायग्राम मध्ये दाखवलं, तिथे गॅस सॉलिड मध्ये किती घेतलं, 100 कण, वायूमध्ये 25, तर याच्यामध्ये फक्त 5 असतील. एवढे कण कमी असतात. लक्षात आलं का. म्हणजे दोन रेणूंमधील अंतर, रेणूंमधील अंतर सर्वात जास्त. दोन रेणूंमधील अंतर काय ते सर्वात जास्त येत आहे. जास्त संपीड्य, सगळ्यात जास्त संपीड्य असणार. संपीड्य म्हणजे कॉम्प्रेस. सगळ्यात जास्त आपल्याला ते कॉम्प्रेस होतात. एक्झाम्पल काय देऊ शकतो, कॉम्प्रेस हवा, ती आपण हवा भरू शकतो. बरोबर. म्हणजे एखाद्या वस्तूमध्ये किती तुम्ही हवा टाकू शकता, लिक्विड. सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल काय, सिलेंडर. काय असतं सिलेंडर मध्ये, सिलेंडर गॅस. त्याच्यात काय इतका त्याच्यात भरला जातो, लिक्विड मध्ये रूपांतरण होतं. म्हणजे जास्त संपीड, सगळ्यात कॉम्प्रेस, किती कॉम्प्रेस करू शकतो. फुग्याचं एक्झाम्पल किंवा गॅस सिलेंडरचं एक्झाम्पल लक्षात ठेवायचं. दोन रेणूंचे अंतर सर्वात जास्त. मग आंतररेणवीय बल काय असणार आहे, सर्वात कमी. आंतररेणवीय बल सर्वात कमी असणार आहे. आंतररेणवीय बल सर्वात कमी आपल्याला इथे दिसून येत आहे. सर आंतररेणवीय बल म्हणजे, मग थोडक्यात ते दोन कणांमधील बल, मगाशी दिलं होतं ना, दोन कणांमधील बल, त्याला दोन कणांमधील बलही म्हणू शकतो. ते सगळ्यात कमी आहे. बरोबर ना. म्हणून तर लांब आहे. बल जास्त जवळजवळ असले असते, जवळ स्थायू सारखं. स्थायू सारखे असते, पण सगळ्यात जास्त आहे म्हणून त्याला आपण वायू बोलतो. ठीक आहे. अजून आता आपल्याला ह्या 3 अवस्था पृथ्वीवरती किंवा नॉर्मल स्टेजला आणत, अजून आपल्याला 2 अवस्था अभ्यासायच्या आहेत त्याच्या व्यतिरिक्त. ठीक आहे. ते चौथी अवस्था आहे अयनायू म्हणजेच प्लाझ्मा. अयनायू म्हणजेच प्लाझ्मा. ही एक वायूची अवस्था आहे. लक्षात घ्या. वायू स्वरूपातच ही आढळते. ही अवस्था कुठे असते लक्षात घ्या, ज्या ठिकाणी अतिशय उच्च तापमान आणि अतिशय जास्त ऊर्जा क्रिएट होते, याच ठिकाणी ही तुम्हाला अवस्था दिसून येईल. लक्षात आलं. एक प्रकारची कशाची अवस्था, ही वायूचीच अवस्था आहे. लक्षात म्हणजे प्लाझ्मा कुठे असते, अतिशय उच्च तापमान, अतिशय उच्च तापमान आणि अतिशय ऊर्जा. अतिशय ऊर्जा कुठे असू शकते, जास्त पॉसिबल अतिशय उच्च तापमान व अतिशय ऊर्जा. पृथ्वीवरती पॉसिबल आहे का एवढं ऊर्जा आणि तापमान, तर नाही. लक्षात घ्या. ज्यावेळी आपले तारे बनतात, लक्षात, तारे कसे बनतात लक्षात घ्या. तारे बनताना 2 हायड्रोजन लक्षात एकत्र येतात आणि एक हेलियम व न्यूट्रॉन तयार होतो. आता 2 हायड्रोजन एकत्र येण्यासाठी नॉर्मल स्टेजला येत नाही, त्याचे टेम्परेचर
10⁻⁶ सेल्सिअस जेव्हा टेम्परेचर होईल, लक्षात घ्या 10⁻⁶ तेवढं टेम्परेचर जेव्हा होईल, आपण 100 टेम्परेचरला राहू शकत नाही. जस्ट इमॅजिन किती टेम्परेचर आहे. त्यावेळी हे अयन ही अवस्था असते. म्हणजे जेव्हा ताऱ्यांचं निर्माण होत असतं, तारे जेव्हा निर्माण होत असतात त्यावेळेचं जे तापमान असणार ते तापमान म्हणजे त्याला प्लाझ्मा पण बोलतात किंवा अतिशय उच्च तापमान व अतिशय ऊर्जा. यावेळी म्हणजे कुठे आढळते तापमान? ताऱ्यांमध्ये आढळते. ताऱ्यांमध्ये असं तापमान, अतिशय उच्च तापमान व अतिशय ऊर्जा हे तापमान ताऱ्यांमध्ये आपल्याला आढळलेलं दिसून येत आहे. आणि शेवटची अवस्था आहे बोस-आइन्स्टाईन. बोस-आइन्स्टाईन भारतीय सायंटिस्ट होते. बोस आणि आइन्स्टाईन या दोघांनी मिळून ही अवस्था शोधली होती. 5वी अवस्था आपण घेऊन घ्यायची बोस-आइन्स्टाईन कंडेन्सेट. त्याला BEC अवस्था असेही म्हटले जाते. याच्यामध्ये घनता खूपच कमी, घनता खूप कमी. लक्षात घनता कोणी शोधली? भारतीय सायंटिस्ट बोस व आइन्स्टाईन यांनी 1920 ला शोधली होती. 1920 ला. घनता खूपच कमी. किती आहे घनता? तर घनता हवेची घनता आहे, हवेची घनता सगळ्यात कमी आहे, बरोबर. 3 स्थायू द्रव त्याच्यापेक्षाही लिहून घ्या, हवेच्या घनतेच्या 1/3, 4, 5 ठीक आहे. 1 वर 6 शून्य द्या. एवढी कमी घनता आहे. लक्षात आलं? हवेच्या घनतेच्या 1/6 पट आहे. म्हणजे अतिशय थंड तापमान. अतिशय थंड तापमान. ठीक आहे. तर अतिशय घनता खूपच कमी आहे हवेच्या घनतेच्या. घनता खूपच कमी आहे अतिशय थंड तापमानाला. म्हणजे घनता लक्षात घ्या. एकतर वायूची घनता ऑलरेडी तशी कमी आहे आणि एकक, दशक, शतक, हजार, दशलक्ष, लक्ष, दशलक्ष हवेच्या 1 दशलक्ष पट कमी आहे. विचार करा म्हणजे किती अतिशय थंड तापमानाला ही अवस्था आपल्याला आढळून येते. याला बोस-आइन्स्टाईन कंडेन्सेट अवस्था असं म्हटलं जातं. सर हे बोस-आइन्स्टाईन कंडेन्सेट आहे, हा, हे कुठे आढळतं? म्हणजे जसं हे ताऱ्यांमध्ये आढळतं ओके ओके, तसं हे अतिशय थंड तापमान हे पॉसिबल नाही आहे. ही फक्त त्यांनी एक मांडलेली आहे थिअरी आहे. अतिशय थंड तापमान ज्या ठिकाणी आहे, अंटार्क्टिका वगैरे नाही ना? अंटार्क्टिका तिकडे त्याच्यात पण नाही पॉसिबल. त्याचे खूप थंड तापमान लागतं. ऍक्च्युली याचा उपयोग होतो जर एवढे तापमान ना, जे कंडक्टर आहेत, सेमी कंडक्टर म्हणजे सेमीकंडक्टर जे आहेत त्यांच्यामधून करंट पास होतो, सुपर कंडक्टर बोलतात. याचा उपयोग कुठे सांगू तुला. सुपर कंडक्टर म्हणजे त्या सुपर कंडक्टर म्हणजे रेजिस्टन्स 0 होतो. ज्यामधील वाहक कंडक्टर मध्ये रेजिस्टन्स जेव्हा 0 होतो तेव्हा ते सुपर कंडक्टर मध्ये ट्रान्सफर होतं. लक्षात झालं का? सुपर कंडक्टिव्हिटी जेव्हा होते तेव्हा ही बोस-आइन्स्टाईन कंडेन्सेट अवस्था आपल्याला दिसून येते. या टेम्परेचरला एकदम कोणताही रेजिस्टन्स, आपण विद्युतधारेमध्ये बघितलं होतं प्रत्येक वस्तूला रोध आहे, बरोबर. प्रत्येक वस्तूला रोध असतो. जेव्हा तापमान जेवढा आपण कमी करत होतो तेवढा रेजिस्टन्स एकदम कमी होतो. आणि ही सुपर कंडक्टिव्हिटी जी अवस्था आहे ती अवस्था नॉर्मल टेम्परेचरला पॉसिबल नाही. खूप कमी करावं लागेल. त्यावेळी बोस-आइन्स्टाईन कंडेन्सेट अवस्था आपल्याला दिसून येते. ज्या ठिकाणी म्हणजे असं काही उदाहरण नाहीये ना असं, म्हणजे नाही असं एवढं पॉसिबल नाही, असं नाही सांगेल. फक्त त्यांनी एक पॉइंट की घनतेचं लक्षात ठेवलं
टमाटाचं पाहिजे का कांद्याचं पाहिजे हॅलो. आवाज म्यूट करा. नाही घेऊन या. 1/10,00,000 पट 10,00,000 कमी आहे. ठीक आहे. या 5 अवस्था तुम्ही व्यवस्थित वाचायच्या आहेत. त्याच्यानंतर आपण आपला जो मेन टॉपिक आहे, ठीक आहे, इलेमेंट, कंपाऊंड आणि मिक्सर, ते बघणार आहोत. परंतु त्याच्या आधी काही आपण अवस्था बघणार आहोत. अवस्थांतर, भौतिक जे ह्या भौतिक आपण जे वर्गीकरण केलंय स्थायू द्रव्य, त्यांचे अवस्थांतर बघणार आहोत. तर ते पेपरला हमखास विचारतात. लक्षात, भौतिक अवस्थांतर हा जो कन्सेप्ट आहे तो आपल्याला आता बघणार आहोत. तर पुढची हेडिंग द्या, अवस्थांतर. म्हणजे एक अवस्थांतर म्हणजे काय, सॉलिड मधून लिक्विड मध्ये आणे किंवा लिक्विड मधून सॉलिड मध्ये आणे, याला अवस्थांतर असं आपण म्हटलं जातं. म्हणजे चेंज ऑफ द स्टेट, अवस्थांतर. भौतिक पद्धतीमध्ये अवस्थांतर पॉसिबल आहे, रासायनिक पद्धतीमध्ये अवस्थांतर पॉसिबल नाही. म्हणून याचे पॉइंट येतात, चेंज ऑफ स्टेट. चेंज ऑफ स्टेट. आता अवस्थांतर म्हणजे काय, एका भौतिक रूपातून दुसऱ्या भौतिक रूपात झाली. लिहून घ्या, अवस्थांतर म्हणजे एका भौतिक रूपातून दुसऱ्या भौतिक रूपात जाणे. दुसऱ्या भौतिक रूपात जाणे. ठीक आहे. पहिली सगळ्यात आहे ती वितळणे. पहिली अवस्था कोणती आहे, वितळणे. त्याला दुसरं नाव आहे विलयन. आता आपल्याकडे जे 2 अवस्था शेवट त्या कन्सिडर करायच्या नाही. नॉर्मली जे 3 अवस्था आहेत, सॉलिड, लिक्विड आणि गॅस, यांपैकी आपण एक पकडणार आहोत. ठीक आहे. तर पहिली आहे वितळणे, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, मेल्टिंग. मेल्टिंग कशाला, मेल्टिंग कधी होतं तर लक्षात घ्या, स्थायू पदार्थ, स्थायूचं रूपांतर कशामध्ये होणार, स्थायू म्हणजे आईस्क्रीम मेल्ट होतं किंवा, बरोबर ना, आईस्क्रीम काय, आईस्क्रीम मेल्ट होतं किंवा बर्फ मेल्ट होतो, म्हणजे त्या विरघळणे, म्हणजे स्थायू आहे बर्फ, विरघळून कशामध्ये रूपांतर होत आहे, लिक्विड म्हणजे वायू, द्रवामध्ये. तर स्थायूचं रूपांतरण जर द्रवामध्ये झालं तर त्याला आपण वितळणे किंवा विलयन असं म्हणतात. स्थायूचं रूपांतर द्रवामध्ये झालं. एक्झाम्पल पण लिहू शकता. काय लिहिणार, एक्झाम्पल बर्फ, बर्फाचे रूपांतरण पाण्यात, बर्फाचं रूपांतरण जेव्हा पाण्यात होतं त्याला काय म्हणतो आपण, स्थायूचं रूपांतरण द्रवामध्ये होणे, त्याला वितळणे, विलयन किंवा मेल्टिंग पॉइंट असं म्हणतात. किंवा आईस्क्रीमचं एक्झाम्पल पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. आईस्क्रीम सुद्धा आपल्याला याच्यामध्ये दिसून येत आहे. इंग्लिश मध्ये त्याला अजून एक नाव आहे फ्युजन पण बोलता येतो. लक्षात घ्या, ही नावं इंग्लिश मध्ये पण तुम्ही लक्षात ठेवा. वितळलेला, विलयन, दुसरं मेल्टिंग पण आहे. आईस्क्रीम एक्झाम्पल लक्षात ठेवायचा. वितळण्याचं एक्झाम्पल बर्फ लक्षात ठेवायचं. बर्फाचं रूपांतर पाण्यात होणे, म्हणजे बर्फ काय, स्थायू आहे, त्याचं रूपांतर पाण्यात होणे, त्याला आपण म्हणतो वितळणे. दुसरी आहे दृढीभवन. मराठीमध्ये जरा नावं वेगळी आहेत, त्यामुळे इंग्लिश मधून लक्षात ठेवली तर बरी पडेल. दृढीभवनला काय म्हणतात, सॉलिडिफिकेशन. आता सायन्सचा जो क्वेश्चन इंग्लिश मधून वाचला तरी चालतो, लक्षात घ्या पटकन समजण्यासाठी. कारण दृढीभवन मतलब काय आपल्याला वेगळं वाटतं, पण सॉलिडिफिकेशन जर वाचलं तर लगेच त्याला त्याची आयडिया येते. काय होतं दृढीभवन म्हणजे काय होणार आहे, सॉलिडिफिकेशन कशाचं होतं, कशाचं रूपांतर होतं. दृढीभवन म्हणजे ऑब्विसली स्थायू रूपांतर. कशाचं रूपांतर, द्रव पदार्थाचं. येस, बरोबर, द्रवाचं रूपांतरण स्थायू होणे, त्याला काय बोलतो आपण, दृढीभवन.
म्हणजे द्रवा म्हणजे पाण्याचं बर्फात रूपांतर होतं ते. बरोबर, येस येस. पाण्याचे रूपांतरण बर्फात होणे याला आपण घुडीभवनही म्हटलं जातं. पाण्याचे रूपांतरण बर्फात होणे. एक्झाम्पल लक्षात घे, ह्या ज्या व्याख्या आहेत त्या एक्झाम्पल लक्षात ठेवा, तुमच्या कायमच्या लक्षात राहील, पाठ करू नका. वितळणे बर्फाचं रूपांतरण पाण्यात होणे, घुडीभवन पाण्याचं रूपांतरण बर्फात होणे, हे लक्षात ठेवा. पाणी काय आहे? द्रव आहे, आणि बर्फ काय आहे? सॉलिड आहे. लक्ष आलं तर या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवायचे. तिसरी आहे बाष्पीभवन. प्रत्येकाने बघितली प्रक्रिया ही, त्याला दुसरं एव्हपोरेशन पण म्हणतात. एव्हापोरेशन कशाचं होतं बाष्पीभवन? आपण डेली पण बघतो. बाष्पीभवन कशाचं होतं? कशाचं रूपांतरण कशामध्ये आपण होणार? पाणी उकळायला ठेवलं. पाण्याची ते पण मग वाफ थोडं- होते. म्हणजे थोडक्यात कशाचं रूपांतरण कशात झालं? बरोबर आहे, एक्झाम्पल चांगलं दिलं. म्हणजे कशाचं रूपांतरण कशात झालंय? पाणी काय आहे? वॉटर वेपर. हा, पाणी द्रव आहे. बरोबर. द्रवाचं रूपांतरण वायूमध्ये. वायूमध्ये होणे. द्रवाचं रूपांतरण वायूमध्ये होणे याला काय म्हणतात? बाष्पीभवनही म्हटले जाते. अजून काय एक्झाम्पल देऊ शकाल? ठीक आहे, एक पाण्याचं उदाहरण, पाण्याची वाफ किंवा समुद्रातील पाणी ती वाफ होते, बरोबर. अजून काय एक्झाम्पल डेली लाईफ मध्ये सगळेजण आपल्या घरात आपण युज करतो बाष्पीभवनासाठी. प्रत्येकाच्या घरात हे आपण युज करतो. गिझर नाही, प्रत्येकाच्या घरात गिझर, पण डेली सगळे नॉर्मली आपण युज करतो. कपडे वाळत घालतो ना उन्हामध्ये, का पाणी असतं त्याच्यामध्ये. कपडे जेव्हा वाळत घालतो ओले असतात, मग का पाणी कुठे निघून जातं? तर उष्णतेमुळे वरती जातं. तर कपडे लक्षात घ्या, कपडे वाळत घालणे हे सुद्धा त्याचं एक्झाम्पल आहे. कपडे वाळत घालणे किंवा समुद्राच्या किंवा नदीच्या पाण्याची वापरणे हे सुद्धा एक्झाम्पल येणार. हे एक्झाम्पल लक्षात ठेवायचं, कपडे वाळत घालणे. अजून काय? जमीन बघा, पावसात किंवा हिवाळ्यात जमीन ओली असते थोडी, बरोबर. त्याला आपण ओलावा असं म्हणतो. परंतु उन्हाळ्यात काय होते? जमीन पूर्ण कोरडी होते ना. म्हणजे जमीन कोरडी होणे हे सुद्धा एक एक्झाम्पल आहे बाष्पीभवनाचं. जमीन कोरडी होणे, जमीन काय होणे? कोरडी होणे. जेव्हा जमीन कोरडी होईल त्याला काय बोलतो आपण? बाष्पीभवन म्हटलं जातं. म्हणजे ओलावा नष्ट होतो. लक्षात आलं का? ह्या केसेस आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. त्याच्यानंतरची प्रक्रिया आपण बघणार आहोत संगणन. संगणन इंग्लिश मध्ये नाव तुम्ही ऐकलं असेल बरं, कंडेन्सेशन. कंडेन्सेशन कधी होतं? कंडेन्सेशन आपल्याला 8वी 9वीच्या पुस्तकात त्याचा प्रयोगही होता. जर तुम्ही वाचलं असेल कंडेन्सेशनचा आपल्याला प्रयोगही आपण अभ्यासलेला आहे. कंडेन्सेशन म्हणजे काय झालेलं आहे? पाणी, लक्षात घ्या, इथे समुद्र आहे समजा, बरोबर. हा तुमचा समुद्र आहे. सूर्यामुळे काय होतं? पाण्याची वाफ होते. वाफ कुठे जाते? वरती जाऊन काय होते? वाफ तुमची आहे ती कुठे येणार आहे? वरती. आणि लक्षात घ्या, जसं तुम्ही वरती जाल तसं तापमान कमी होत जातं. लक्षात आलं का? हॅलो सर. हा बोला. फळ्यावरचं व्यवस्थित दिसत नाहीये. नाही दिसत आहे? हा, म्हणजे ब्लर दिसतंय. लाईटचा इश्यू नाहीये, ब्लर दिसतंय. पण एक मिनिट. हा,
हा सर आता बरोबर आहे. हॅलो, परफेक्ट. राजेश आवाज येतोय का? हो हो, व्यवस्थित येतोय. हॅलो. हा हा, व्यवस्थित येतोय, बोला ना. आवाज येतोय का? हो हो हो, येतोय येतोय. नाही नाही, ठीक दिसतंय, आहे. बरोबर दिसतंय आता हा फळ्यावरती. हा, ठीक आहे. आता संगणन म्हणजे काय? कंडेन्सेशन काय होतं? सपोज हे समुद्राचं पाणी आहे. काय होतं समुद्राचं पाणी? वाफ होऊन वरती वाफ जातं. होते वर जर आणि वरती वर जातं. जातं. आता लक्षात घ्या, तुम्ही जर 160 की 108 आहे वाटतं, आय थिंक 108 मीटर नंतर 1 सेंटीमीटर ते एक्झॅक्ट आता माहिती नाही. 108 मीटर 1 सेंटीमीटर टेम्परेचर कमी होतं. 160 आहे की 108 कन्फ्युज आहे मी. कसं आलं का? म्हणजे आपण जसं वरती जातो पाण्याचं थंड होत जातं. एवढं थंड होतं, लक्षात आलं? वरती जाऊन काय होतं, म्हणजेच काय होतं थोडक्यात संगणनामध्ये वाफेचे रूपांतर पाण्यात होतं. वाफेचे रूपांतरण पाण्यात होतं, म्हणजे त्याला संगणन प्रक्रिया. तो आपल्याला पाऊस भेटतो ह्या प्रक्रियेनेच भेटतो. लक्षात, वाफ आहे ती वरती जशी तशी थंड होत जाते आणि थंड झाल्यामुळे तिथे रूपांतर पाण्यात होणे, यालाच काय म्हणतात? कंडेन्सेशन प्रोसेस म्हणतात. लक्षात, पेपरला असं विचारलं, वाफेचे रूपांतर पाण्यात ही कसली प्रक्रिया आहे? संगणन आहे, विडीभवन आहे, विलयन आहे की बाष्पीभवन आहे? तर आपल्याला ते कळलं पाहिजे. लक्षात आलं का? एक्झाम म्हणून सांगतो मी, एक्झाम्पल वरून लक्षात ठेवा. संगणनाची एक्झाम्पल पण तुम्हाला व्यवस्थित लक्षात राहणार आहेत. पुढची आहे संप्लवन. पुढची कोणती आहे? संप्लवन. हो, काय अवस्थाच आहे, याच्यातच आहे संप्लवन. त्याला इंग्लिश मध्ये काय बोलतात? सबमिलेशन, सब्लिमेशन. आता संप्लवन प्रत्येकाच्या घरात आपण कपाटामध्ये ठेवतो. हा जो प्रकार आहे प्रत्येक जण आपण यूज करतो. संप्लवन कशाचं रूपांतर कशात होईल माहिती आहे का तुम्हाला? नेहमी आपल्या कपाटामध्ये प्रत्येकाच्या घरात तो यूज करतो, किंवा प्रत्येक जण देवाकडे पण आपण त्याचा यूज करतो. संप्लवन अगरबत्ती कपाटात पण ठेवतो का? कपाटात पण काही वेळा, सॉरी, हा वेगळा आहे, कपाटातही ठेवू शकतो किंवा नाही. अगरबत्ती असं म्हणू शकत नाही. अगरबत्तीचं हे पडतं ना खाली, आपल्याला ते राख दिसून येते, पण त्याला मग तो सॉलिडच झाला ना. अंगार, हा. त्याला नाही बघून ते नाही. घरात डांबर गोळ्या ठेवतो ना, बऱ्याच जर आपण कपड्यांमध्ये ठेवल्या, काय होतं काही वेळा छोट्या होतात, कुठे जातात ते कोण चावतं का ते? डांबर गोळ्या म्हणजे कशा, कोणतं रूप आहे? स्थायू आहे. मग आणि छोट्या होतात ना, डायरेक्ट म्हणजे काय आलं, कोणी खाल्ल्या का त्या? कपड्यांनी खात तर नाही कपडे, मग जातात कुठे ना? लिक्विड पण नाही दिसत आपल्याला. म्हणजेच काय, अशा पदार्थ आहे ज्याचं रूपांतर, स्थायूचं रूपांतर डायरेक्ट वायूमध्ये होतं, द्रवामध्ये होत नाही. म्हणजे स्थायूचं रूपांतरण वायूत होणे, याला काय बोलतात? संप्लवन प्रक्रिया म्हणतात. स्थायूपासून वायूत रूपांतर होणे. कापूर जळवतो ना देवाकडे, काय होतं? कापूर जेव्हा तुम्ही जळवता, स्थायूचं रूपांतर डायरेक्ट वायूत होतं. कापूर पण एक्झाम्पल लिहून घ्या, किंवा डांबर गोळ्या, किंवा अमोनियम क्लोराईड. अमोनियम क्लोराईड हे सुद्धा त्याचं एक्झाम्पल आहे, किंवा आयोडीन स्फटिक.
आयोडीन स्फटिक. आता जसं रूपांतरण लक्षात घ्या, स्थायूमधून वायूमध्ये झालं, तसंच वायूचं रूपांतरण जेव्हा स्थायूत होतं त्यालाही संप्लवन म्हणतात. स्थायूचं रूपांतर वायू त्याला पण संप्लवन आहे आणि वायूचं रूपांतर स्थायूत होते त्यालाही संप्लवन असेच म्हणतात. एक्झाम्पल सांगू शकाल? वायूचा असा कोणता पदार्थ आहे ज्याचं रूपांतर वायूचं डायरेक्ट स्थायूत होतं? प्रत्येकाने बघितलेला पदार्थ आहे, डेली लाईफ मधला आहे. वायूचं रूपांतरण स्थायूमध्ये आपण प्रत्येक दररोज कधी ना कधी बघत असतो, आठवड्यातून एकदा तरी बघतोच प्रत्येक. आता मी एक्झाम्पल देतो, कुठे बघतो? फ्रीज मध्ये बघतो. एवढं मी सांगितलं, प्रत्येक जण आपल्या फ्रीज मध्ये कधी ना बघतो. हा, मला उदाहरण कुठे होतं ते सांगायचं. वायूचं रूपांतरण स्थायू. मी एक्झाम्पल फ्रीज मध्ये होतो, तर एवढं सांगितलं, 50% सांगितलं. तुम्ही ओळखा वायूचं रूपांतर स्थायू कुठे होतं. राजस काय येऊ शकता आन्सर? तोच विचार करतोय. आपण प्रत्येक जण हे उदाहरण बघतो. तोच विचार करतोय. बर्फ नाही. आता मी सांगतो फ्रीजर. नाही, बर्फ नाही. फ्रीजर उघडलाय कधी? फ्रीजर जेव्हा आपण उघडतो काय होतं? हाताला बर्फ लागतो, वरती हात वरून फ्रीजरच्या वरच्या बाजूला हात फिरवून हाताला बर्फ लागतो. तिथे आपण तर पाणी तर नाही होत, काय होतं? वायूचं रूपांतर ते स्थायू बर्फ काय झाला, बरोबर ना? आपण जे हात फिरवतो फ्रीजरच्या आतून तर आपल्याला बर्फ लागतो ना दोन्ही बाजूला सगळ्या सरफेसला. तर लक्षात घ्या, फ्रीज मधील जी हवा असते त्याचं रूपांतर डायरेक्ट बर्फामध्ये होते. लक्षात घ्या. म्हणजे फ्रीज मधील वाफेचे, परत सांगा. फ्रीज मधल्या वाफेचं रूपांतरण, फ्रीज मधील वाफेचे रूपांतरण बर्फात होते. बर्फ फ्रीजर मध्ये आपण कधीच बर्फ ठेवत नाही ना. फ्रीजर मध्ये हवा डायरेक्ट वरून सरफेस हात फिरवला बर्फ लागतो बघा. लक्षात. आता स्थायूमधील वायूचं एक्झाम्पल तुम्ही CO2, कार्बन डायऑक्साइड, स्थायू कार्बन डायऑक्साइड हे पण एक्झाम्पल आहे. स्थायू कार्बन डायऑक्साइड कसं रूपांतर स्थायूचं वायू. ठीक आहे. बर्फ बघितलं डीप फ्रीज मध्ये ठेवलेला, भरपूर टेम्परेचर खाली केलं काय होतं? एकदम डायरेक्ट स्थायूचं रूपांतर वायू ठरलं. मच्छीमध्ये वगैरे बर्फ वापरतो, नॉर्मल बर्फ नाही पाण्याचा, ते लगेच विरघळतो. डीप फ्रीज मध्ये वगैरे ठेवला भरपूर, तो बर्फ तुम्ही बाहेर ठेवला तरी तो सहसा काय होतं? डायरेक्ट रूपांतरण होतं वायू लिक्विड मध्ये, तुम्हाला दिसणार नाही. थंड वस्तू जर एक खूप ठेवायचं असेल तर हा बर्फ यूज करतात. ठीक आहे. हे लक्षात फ्रीजमध्ये वाफेचे रूपांतरण बर्फात होते. नेक्स्ट पॉइंट आहे आपल्याला द्रवणांक. द्रवणांक म्हणजेच मेल्टिंग पॉइंट. आता मेल्टिंग पॉइंट द्रवणांक म्हणजे काय? मेल्टिंग पॉइंट. कधी होतं द्रवणांक मेल्टिंग पॉइंट? कोणत्या काय कसं होतं मेल्टिंग पॉइंट द्रवणांक? बर्फाचे रूपांतरण कशाला? स्थायू मध्ये. बर्फ ऑलरेडी स्थायू आहे. हा बरोबर. म्हणजे ज्या तापमानाला स्थायूचे रूपांतरण द्रवामध्ये होते, ज्या तापमानाला, त्याला मेल्टिंग पॉइंट म्हणतात. ज्या तापमानाला स्थायूचे रूपांतरण द्रवामध्ये होते त्याला मेल्टिंग पॉइंट असे म्हटले जाते. पाण्याचं किती आहे मेल्टिंग पॉइंट? पाणी मेल्टिंग पॉइंट किती असणार? पाण्याचं किती आहे? कधी होतं पाण्याचं रूपांतर द्रवामध्ये? 0 डिग्रीला. लक्षात ठेवायचं 0 डिग्री सेल्सिअस. पाण्याचं किती आहे? 0 डिग्री सेल्सिअस. पुढचा पॉइंट आहे गोठण बिंदू, फ्रीजिंग पॉइंट. गोठण बिंदू म्हणजे त्याला फ्रीजिंग पॉइंटही म्हटलं जातं.
कोणतं तापमान? फ्रीजिंग पॉइंट. हॅलो सर, व्हिडिओ अडकतोय. व्हिडिओ काय कळलंच नाहीये मी काय बोलतोय ते. आता दिसतंय का? दिसतंय का आता? नाही दिसतंय, व्हिडिओ अडकला त्याच्यामुळे मधलं काहीच कळलं नाही तुम्ही काय बोललात ते. हा आपण बघितलं तर द्रवणांक म्हणजे मेल्टिंग पॉइंट. मेल्टिंग पॉइंट म्हणजे काय? ज्या तापमानाला द्रवाचे स्थायूचे रूपांतर द्रवात होते त्याला मेल्टिंग पॉइंट असं म्हटलं जातं. पाण्याचा मेल्टिंग पॉइंट 0 डिग्री. तर गोठण बिंदू फ्रीजिंग पॉइंट कधी आहे? स्थायूचे रूपांतर कधी होतं? द्रवाचं रूपांतर स्थायू. बरोबर ना? पाण्याचा किती येणार? पाण्याचा स्थायूचे रूपांतर द्रवाचं रूपांतर स्थायूत कधी होतं? कोणत्या तापमानात? 0. बरोबर ना? फ्रीजर म्हणजे 0 दोन्ही वेळी 0 येते, लक्षात घ्या. स्थायूचं पाण्यात होताना पण 0 आहे आणि द्रवाचं स्थायू होताना पण 0 डिग्री. पाण्याचे लक्षात ठेवायचे टेम्परेचर. मेल्टिंग पॉइंट पाण्याचा फ्रीजिंग पॉइंट आणि पाण्याचा बॉइलिंग पॉइंट म्हणजे उकलनांक. इंग्लिश मध्ये बॉइलिंग पॉइंट ही म्हटलं जातं. उत्कलनांक कशाचं रूपांतर कशात होतं? गोठण बिंदू. गोठण बिंदू. उत्कलनांक म्हणजे बॉइलिंग पॉइंट. बॉइलिंग पॉइंट म्हणजे लक्षात घ्या काय होणार आहे? द्रवाचे रूपांतरण कशामध्ये होत आहे? वायूमध्ये होते. त्याला उत्कलनांक. ज्या तापमानाला द्रवाचे रूपांतर वायूमध्ये होते त्याला उत्कलनांक किंवा बॉइलिंग पॉइंट ही म्हटले जाते. ज्या तापमानाला द्रवाचे रूपांतर वायूमध्ये होते त्याला उत्कलनांक म्हटले जाते. किती आहे पाण्याचा उत्कलनांक? येस, पाण्याचा किती आहे? 0 डिग्री ना? 0 डिग्री. पाणी नाही नाही. द्रवाचं रूपांतर अच्छा ते होय, सॉरी. किती होतं? पाण्याचं उत्कलनांक किती आहे ना? पाणी कधी उकळतं? 1 डिग्रीला. कधी बघितलं पाणी उकळतं की कधी उकळतं? पाणी उकळलं मस्त पाणी 100 डिग्रीला ना? काय पाणी बघितलंच नाही उकळतं. मग 100 डिग्री सेल्सिअस पाणी उकळत नाही. लक्षात आलं का? 100 डिग्री सेल्सिअस उत्कलनांक आहे. मेल्टिंग पॉइंट 0 डिग्री सेल्सिअस. म्हणून सांगतो हे एक्झाम्पल लक्षात ठेवलं तर कायम लक्षात राहा. लक्षात आलं? चला आता आपण पुढे बघूया द्रव्याचे. हे झालं सगळं भौतिक वर्गीकरण आता आपलं संपलेलं आहे. स्थायू, द्रव, वायू अवस्थान हे त्यांचे अवस्थांतर बघितलं. आता पुढचं आहे काय? द्रव्याचे रासायनिक वर्गीकरण. द्रव्याचे रासायनिक वर्गीकरण. द्रव्याचे रासायनिक द्रव्याचे रासायनिक वर्गीकरण चार्ट काढून घ्या. पहिला काय होता? द्रव्य. तर काय होतं? संयुगे आणि
मिश्रणे. आता मूलद्रव्यांमध्ये 3 प्रकार येत आहेत. धातू, अधातू आणि धातू सदृश. संयुगामध्ये काय फरक टाईप याच्यामध्ये दोन आहेत, समांगी आणि विषमांगी. समांगी व विषमांगी. त्याला धातू अधातू याचे टाईप्स आहेत. जेवढं झालंय तेवढं एकदा वाचा. 2 मिनिटांनी आपण स्टार्ट करू परत. जेवढं झालंय तेवढं आता वाचा. काय डाऊट असतील विचारा. आपण रासायनिक वर्गीकरण बघणार आहोत. राजस काही डाऊट आहे? नाही सर, तसे नाहीये डाऊट. ठीक आहे. आता आपण 1 बाय 1 बघणार आहोत. मूलद्रव्ये. पहिला हेडिंग मूलद्रव्ये. मूलद्रव्ये. ठीक आहे. मूलद्रव्य आपण गेल्या वेळी सगळा अभ्यास केला आहोत. त्याच्यातला पॉइंट होता तो मूलद्रव्य. ठीक आहे. आता मूलद्रव्य ही कशी तयार होतात ते आपण आता बघणार आहोत. ठीक आहे. मूलद्रव्य म्हणजे मूलद्रव्यांचे जे कण असतात, लक्षात घ्या. मूलद्रव्य पहिला पॉइंट. मूलद्रव्य एकूण किती मूलद्रव्य आहेत? 118. ठीक आहे. निसर्गात त्यातले किती आहेत? 92 निसर्गता आहे. गेल्या वेळी आपण सगळीची बघितली. आवर्तकाने सगळी आपल्या काय मूलद्रव्य आपण बघितली. त्याची 92 निसर्गता प्रेझेंट आहेत. लक्षाला. आता मूलद्रव्य म्हणजे काय? ज्या पदार्थाचे सगळे एकाच आकाराचे म्हणा किंवा सगळ्याच्या ज्या अवस्था आहेत, प्रॉपर्टी आहेत, ते सगळ्या सेम असतात. मूलद्रव्य म्हणजे काय? त्याचे सर्व कण एकाच आकाराचे व त्यांच्या अवस्था एकच असतात. व रॉबर्ट बॉईल याने या मूलद्रव्यांची संज्ञा शोधून काढली. मूलद्रव्य संज्ञा रॉबर्ट बॉईल. नाव लक्षात ठेवायचं आहे. रॉबर्ट बॉईल याने ही शोधून काढलेली आहे. तुझ्या म्हणजे मूलद्रव्य 118 आहे.
आता त्यातले पहिला टाईप आपण आता वन बाय वन टाईप बघू गुणद्रव्यांचे. एकूण गुणद्रव्य 118 आहेत. ठीक आहे. त्याच्यात ते 92 विसर्गच आहेत. पहिला आहे धातू. तर एकूण धातू जे आहेत ते 70 धातू आहेत. कशाला धातू. आता धातूची काय काय गुणधर्म आहेत नॉर्मली पण आपण सांगायचे. धातू आधी कोणते कोणते येतात एक्झाम्पल जर बघितलं सोने, चांदी जे आपण आवर्त जेवढे होते सगळे काय होते धातू. कुठे होते धातू लक्षात घ्या. जर आवर्त सारणी जर अशी काढली मूलद्रव्य होती बरोबर या पद्धती. इथे कोणता खंड होता एस पी हा डी आणि हा एफ होता. आता लक्षात घ्या एस डी एफ आणि इथे एक अशी नागमोडी रेषा गेली होती. लक्षात घ्या हा जो पूर्ण इथे काय होते एस डी आणि एफ या सगळ्याच्या धातूच आहेत. एस डी एफ आणि पी च्या डाव या नागमोडी रेषेच्या डावीकडे सुद्धा धातू होते. इथे अधातू होते आणि ही रेषा काय होती धातू सदृश्य मूलद्रव्य. तिसरी लिहिली आहे. लक्षात आलं का एस जेवढे सोने, चांदी, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम, सोडियम हे सगळे काय आपले धातू आहेत. एक्झाम्पल काय काय वैशिष्ट्य धातूंचे. धातू कसे असतात धातूंचे चकाकी आहे. सोनं चांदी हे चकाकतात म्हणजे पहिली वैशिष्ट्य काय चकाकी. धातूंचा पहिलं वैशिष्ट्य काय चकाकी असणे. अजून काय धातू कसे असतात हलके असतात की कठीण. तर धातू कसे असतात कठीण म्हणजे काठिण्यता हा एक गुणधर्म त्यांच्यामध्ये आपल्याला दिसून येतोय. नंतर काय धातूंमध्ये उष्णता होऊ शकते का. उष्णता हो ना लोखंडाला हात लावायचं गरम होऊन समजेल उष्णता आहे. म्हणजे धातूमध्ये काय उष्णता हा सुद्धा गुणधर्म आहे. अजून काय धातूमधून वीज वाहू शकते की नाही वाहते ना म्हणून आपल्याला शॉक लागतो. म्हणजे विजेचे सुवाहक आहेत. वीज सुवाहक चकाकी आहे कठीणता आहे उष्णता आहे. अजून काय धातू स्थायू असतात. मोस्टली स्थायू सगळे धातू कसे आहेत स्थायू आहे. एकच धातू स्थायू नाही कोण आहे तो माहिती पाहिजे. एक धातू तो स्थायू नाही कोण आहे पारा. कसा आहे द्रव स्वरूपात आहे ना पारा. एक्सेप्शन लिहून घ्यायचे. काय अपवाद काय लिहिणार अपवाद काय पारा म्हणजे एच मर्क्युरी. लक्षात घ्या कोणत्या स्वरूपात आहे स्थायू नाही आहे. कोणत्या स्वरूपात आहे लिक्विड म्हणजे द्रव स्वरूपात आहे. अजून काय असतं वैशिष्ट्य. अजून आहे तन्यता हा एक गुणधर्म. तन्यता म्हणजे काय लक्षात घ्या ज्याचा आपण तारा काढू शकतो. लक्षात आलं ज्यापासून तारा काढू शकतो. तांबे ॲल्युमिनियमचे तारा काढतात ना लोखंडाच्या तर सर्वांना आपण तन्यता हा गुणधर्म म्हटलं जातं. तर लक्षात घ्यायला तारा म्हणजे लक्षात आलं का तन्यता म्हणजे हा धातूंचा गुणधर्म. ॲल्युमिनियम तांबे याचा आपण तारा काढतो. आपल्या घरात पण ती वायर टाकतात ते पण तारा आहे किंवा बोर्ड लाईटच्या कनेक्शन कशापासून म्हणतात तारा टाकतात ना कशाचे असतात ते धातूंपासून बनवलेले असतात. सगळ्यात महत्त्वाचा धातू तारा काढण्यासाठी तांबे हा धातू सगळ्यात महत्त्वाचा आहे. कॉपर बोलतात. लक्षात का त्याला तन्यता असंही म्हणतात. अपवाद आहे स्थायू आहे का तो नाही लिक्विड आहे. दुसरा वर्धनीयता. वर्धनीयता म्हणजे काय लक्षात घ्या ज्याच्या पत्रे त्या धातूला जर मूलद्रव्यात ठोकलं पातळ पत्रे तयार करता येतात त्याला काय म्हणतात वर्धनीयता हा गुणधर्म. म्हणजेच काय ठोकून पातळ पत्रे तयार करणे. बरोबर ना. आपल्या नॉर्मली आपण तांबे व
लोखंड यांचे काय पत्रे केले जातात. त्याच्यानंतर म्हणजे एखाद्या वस्तूला ठोकून पातळ पत्रे तयार करणे त्याला काय म्हणतात, वर्धनीय हा गुणधर्म त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं. चकाकी असते, एक्झाम्पल लक्षात घे, हे गुणधर्म एक्झाम्पल वरून लक्षात ठेवा, ते तुमच्या कायम लक्षात राहतील. चकाकी सोने चांदी, काठीण्य काय सोने चांदी लोखंड, उष्णता कशातून जाते, हा ज्या कनेक्शन आहेत कॉपर यूज करतात, वीज सुवाहक ऑब्विसली उष्णता, सॉरी इस्त्रीचं एक्झाम्पल लक्षात ठेवायचं. इस्त्रीमध्ये काय लोखंड बघितलं ना, लोखंड तापतं की नाही, लोखंड वीज सुवाहक म्हणजे तांबे, आपल्या लाईटच्या याच्यामध्ये तांबे कॉपरच्या वर टाकतात. स्थायू आहेत म्हणजे ऑब्विसली सगळे स्थायू आहेत. तन्यता तारा तिच्या काढता येतात, अल्युमिनियमची किंवा सोने चांदीची चैन, थोडक्यात सोन्याची चैन एक प्रकारची तारच आहे ती. लक्ष झालं. वर्धनीय पत्रे, खूप पातळ पत्रे, आपण अल्युमिनियमचे पत्रे स्पेशली यूज केले जातात बहुतेक ठिकाणी. जर गाडीला वगैरे लावायचं असेल तर लोखंड लावत नाही. लोखंड काय भरपूर जड वस्तू आहे, तर त्यावेळी वर्धनीय म्हणजे हलका जो धातू आहे त्यातल्या त्यात अल्युमिनियम आहे, तो आपल्याला यूज केलेला दिसून येतो. त्याच्यानंतर दुसरा आहे अधातू. अधातू आता किती आहे तिथे मूलद्रव्य लक्षात घ्या. आता पी ब्लॉक जो आहे त्याच्यातच अधातू आपल्याला दिसून येतात. पी ब्लॉक मध्ये आपल्याला अधातू म्हणजे बघा इथे किती आहेत ते 22 मूलद्रव्ये जी आहेत अधातू आहेत. 22 मूलद्रव्ये आहेत ती अधातू आहेत. आता धातू चकतात का अधातू बघितलंय. अधातू मध्ये काय असतं, क्लोरीन, ऑक्सिजन, फ्लोरीन जे वरचे सल्फर, फॉस्फरस हे चकाकतात का, तर चकाकी नसते. न चकाकणारे, चकाकी नसते. पहिलं वैशिष्ट्य काय, जे चकाकत नाही. परत दुसरं वैशिष्ट्य आहे ठिसूळ असतात. ठिसूळ असतात. ग्राफाईट हाताने मोडू शकता तुम्ही. फॉस्फरस वगैरे लक्षात का, म्हणजे काय फॉस्फरस हाताने मोडू शकत नाही, म्हणजे गंधक हे जे वस्तू आहेत ते काय ठिसूळ आहे. बघितलं ना, गंधक वगैरे काय असतात, ठिसूळ असतात. अजून काय वैशिष्ट्य आहे यांचं, तर त्याला दुर्वाहक, सगळ्यात महत्वाचं दुर्वाहक असतात. विजेचे दुर्वाहक, वीज वाहून नेऊ शकतो का, क्लोरीन, फ्लोरीन, ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर. तर त्याला एक अपवाद आहे, आणि हे अपवाद जे आहे ते माहिती असणं गरजेचं आहे. त्याला अपवाद काय, ग्राफाईट. लक्षात घ्या, अपवाद काय येणार दुर्वाहकाला, अपवाद ग्राफाईट, हे लक्षात ठेवायचे. हे अपवाद आहे ते तुम्हाला माहिती असतं. चकाकी नसते, ठिसूळ असतात, दुर्वाहक आहे. लक्षात आलं. आणि तिन्ही स्वरूपात आढळतात, हे याचं वैशिष्ट्य आहे. स्थायू, द्रव व वायू या तिन्ही स्वरूपात आढळतात. त्यांना काय म्हणतो आपण, अधातू असं म्हटलं जातं. स्थायू स्वरूपात कोण कोण येत आहे, फॉस्फरस आहे, सल्फर आहे, आयोडीन आहे. लक्षात आलं. द्रव स्वरूपात काय आहे, वायू स्वरूपात कोण कोण येते, क्लोरीन आहे, फ्लोरीन आहे, ऑक्सिजन आहे. द्रव स्थायू स्वरूपात काय, तर कार्बन हा त्याच्यात येतोय स्थायू स्वरूपात. नंतर फॉस्फरस, सल्फर. आता द्रव स्वरूपात एकच लक्षात ठेवायचं, एकच अधातू हा द्रव स्वरूपात आहे. कोणता आहे, ब्रोमीन, Br, ब्रोमीन हा अधातू आहे. तो काय फक्त लिक्विड मध्ये आपल्याला दिसून येतो. कोणता आहे, ब्रोमीन. लक्षात आलं का, ब्रोमीन म्हणजे Br हा धातू जो आहे तो आपल्याला लिक्विड मध्ये दिसून येतो. आणि तिसरा आपला प्रकार आहे धातू सदृश्य. धातू सदृश्य
धातू सदृश्य धातू सदृश्य म्हणजे ते बघा इथे जे आर्सेनिक, जर्मेनियम, सिलिकॉन, अँटीमनी बरोबर तर नागमोडी रेषेवर जे आहेत ते सगळे काय धातू सदृश्य. धातू सदृश्यचा अर्थ काय होतो? धातू व अधातू या दोघांचेही गुणधर्म जे आहेत त्याला मेटलॉइड्स पण बोलतात. मेटलॉइड्स धातू व अधातू या दोघांचेही गुणधर्म लक्षात आलं का? धातूचं पण गुणधर्म अधातू त्याला काय म्हणतात? धातू सदृश्य मूलद्रव्ये असे म्हणतात. गुणधर्म ज्या मूलद्रव्यामध्ये आहेत धातू पण आहे आणि अधातू पण आहे. धातू व अधातू या दोघांचेही गुणधर्म ज्याच्यामध्ये आहेत त्याला अधातू म्हटले जाते. धातू व अधातू या दोनचेही गुणधर्म ज्याच्यामध्ये असतात त्याला मेटलॉइड. एक्झाम्पल काय? बोरॉन, सिलिकॉन, जर्मेनियम, आर्सेनिक, अँटीमनी हे सगळे या नागपुडी रेषेवर लक्षात ठेवा. सगळ्यात पहिला धडा मी हा यासाठी घेतलेला कारण हा धडा सगळं आपलं जो स्ट्रक्चर आहे सगळं केमिस्ट्रीचं याच्यातच आहे. हा धडा पाठ करायचं पेपरला विचारले जाऊ शकतो. त्याच्यातील धातू सदृश्य गुणधर्मे ओळखा आणि म्हणून नावं दिली जाईल ऑप्शन मध्ये असेल. ठीक आहे, त्यांचे गट ओळखायचा आहे. मध्ये लिहून दिले तेवढी करायची आहे. दोघांचेही गुणधर्म ज्याच्यामध्ये असतात. सेमीकंडक्टर जे तयार होतात ते यांच्यापासून येतात. म्हणजे नॉर्मल टेम्परेचर याचं वैशिष्ट्य असतं नॉर्मल टेम्परेचर करंट पास करत नाही म्हणजे दुर्वाहक असतं. परंतु जर टेम्परेचर जर वाढवलं करंट पास करतं. सेमीकंडक्टर लक्षात तर हे आपल्याला स्पेशली सेमीकंडक्टर गाडी वगैरे गाडींचा जे इलेक्ट्रॉनिक जो पार्ट आहे ठीक आहे तो मेन सेमीकंडक्टरचा बेस आहे. ते त्याच्यामध्ये मेटलॉइड स्पेशली यूज केले जातात. सिलिकॉन, आर्सेनिक हे जर नसतील आता खाली जर तुम्ही ऐकलं असेल मोठ्या प्रमाणावर गाड्यांची विक्री कमी झाली होती. त्याचे कारण काय होतं? त्या सेमीकंडक्टर जे होते ते कमी कुठेवढ्या जगात भासत होता. लक्षात आलं का? म्हणून खूप मोठा रोल प्ले करतात ते मेटलॉइड जे इलेक्ट्रॉनिक शाखा आहे ही बेस त्याच्यावरती आहे सेमीकंडक्टर. कारण दोन्ही अंगांचे पण गुणधर्म आहेत ना त्याच्यामध्ये. मोबाईल मध्ये आपली जी बॅटरी आहे ती सुद्धा याच्यापासूनच बनवलेली म्हणजे आपलं मोबाईल इलेक्ट्रॉनिक जे आहे ते सगळं सेमीकंडक्टर वरती चालतं. लक्षात आलं का? सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे आधुनिक त्याच्यामध्ये जर आपण बघितलं लक्षात राहील धातू व धातू व धातू सदृश्य. आता पुढचा पॉइंट आपला आहे काय? कोणता राहिलाय? धातू सदृश्य. आता आपली मूलद्रव्य संपली त्याच्यानंतर काय आहे? संयुगे. पण आता काय बघणार आहोत? संयुगे म्हणजेच कंपाऊंड. संयुगे संयुगे महत्वाचं आहे. पेपरला कधी कधी विचारतात ना क्वेश्चन विचारलेले आहे. तुम्हाला एक नाव दिलं जातं याच्यापैकी मिश्रण कोणतं किंवा संयुग कोणतं हे ओळखा. ठीक आहे, संयुग म्हणजे लक्षात घ्या एकापेक्षा अधिक मूलद्रव्यांपासून बनलेल्या पदार्थाला संयुगे म्हणतात. एकापेक्षा अधिक मूलद्रव्यांपासून बनलेल्या पदार्थाला संयुगे म्हणतात. एकापेक्षा अधिक मूलद्रव्यांपासून बनलेल्या पदार्थाला संयुग. एकापेक्षा जास्त संयुग. एक्झाम्पल देतो बघा. राजस ऐकायला येत आहे ना? हो ऐकायला येतंय सर. ओके ऐकतोय. ठीक
ठीक आहे. क्वेश्चन काय असेल तर विचारत चला. हा हा. आता एकापेक्षा अधिक मूलद्रव्य बनलेल्या पदार्थाला काय म्हणतात? संयुगे. बरोबर. आपल्याला मूलद्रव्य माहिती आहे, धातू, अधातू किंवा धातू सदृश मूलद्रव्य यांच्यापासून मूलद्रव्य बनतात. आता एक्झाम्पल संयुगाचं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल संयुगाचं पाणी. पाणी कसं तयार होतं लक्षात घ्या. H2O याचा केमिकल फॉर्म्युला आहे H2O. म्हणजे पाणी कसं तयार होणार? 2 हायड्रोजन. H फॉर हायड्रोजन. आता मी फक्त सिम्बॉल काढणार आहे, म्हणजे मला कळलं पाहिजे. मी गेल्या वेळेस सांगितलं की हे सिम्बॉल पाठ करा. तर हा धडा आहे, तू पहिला धडा जो बघितला तू आवडण्यासाठी महत्वाचं. आणि एक ऑक्सिजन म्हणजे हायड्रोजन पण काय मूलद्रव्यच आहे ना. अधातूमध्ये येतं, लिक्विड मध्ये हे बघा क्लोरीन, क्लोरीन, हायड्रोजन, हायड्रोजन, ऑक्सिजन, क्लोरीन सगळी मूलद्रव्ये अधातूमध्ये येतात. 2 हायड्रोजन व 1 ऑक्सिजन पासून आपलं पाणी तयार होतं. पाणी काय झालं? संयुग झालं. लक्षात घ्या. H2O म्हणजे हायड्रोजन पण मूलद्रव्य आहे, ऑक्सिजन. आपली डेफिनेशन काय? एकापेक्षा अधिक मूलद्रव्यांपासून त्याला म्हणजे आपल्याला संयुग म्हणतात. म्हणजे ऑक्सिजन हे पाणी आहे. दुसरं एक्झाम्पल मीठ. मीठ कशाचं म्हणतात? NaCl, सोडियम प्लस क्लोरीन. Na म्हणजे सोडियम प्लस क्लोरीन म्हणजे Cl. लक्षात आलं का? म्हणजे सोडियम पण काय आलं आपल्याला? हे संयुग झालं. दुसरं ग्लुकोज म्हणजे साखर, हे सुद्धा संयुग आहे. लक्षात घ्या. संयुग काय घेतलं आपण? साखर. साखरेचं फॉर्म्युला काय? C6H12O6. साखर कशी बनते? कार्बनचे 6 अणू, कार्बन बरोबर, 6 कार्बन, 12 हायड्रोजन आणि 6 ऑक्सिजन जेव्हा एकत्र येतात तेव्हा आपली साखर. ही बेसिक एक्झाम्पल आहे, ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. पाणी, मीठ, साखर ही कशाची एक्झाम्पल आहे? संयुगे. आता एक लक्षात घ्या, जी मूलद्रव्य आहेत, जी काय मूलद्रव्य आहेत आणि जी संयुगे आहेत ती शुद्ध स्वरूपात आढळतात. त्याच्यात अशुद्धी असत नाही. सगळ्यात महत्वाचं वाक्य आहे. एक वेळ मिश्रणात अशुद्धी असू शकते, परंतु ही दोन्ही काय शुद्ध स्वरूपात आढळतात. लक्षात आलं का? शुद्ध स्वरूपात आढळतात. संयुगे आणि मूलद्रव्ये ही शुद्ध स्वरूपात आढळतात. मिश्रणे सांगू शकत नाही. आणि एक वैशिष्ट्य, शुद्ध स्वरूपात आढळतात, हे एक झालं वैशिष्ट्य शुद्ध स्वरूप. अजून एक ती प्रमाणात आढळतात. कसंही तुम्ही मिक्स करू शकत नाही. मिश्रणांना आपण कसंही मिक्स करतो, परंतु संयुगे तुम्हाला बनवायचे असतील तेव्हा 2 हायड्रोजनचेच पण घ्यावे लागतात आणि 1 ऑक्सिजन. तुझा जर म्हणाल चला 6 हायड्रोजन घेतो आणि 15 ऑक्सिजन घेतो तर पाणी तयार होणार नाही. म्हणजेच काय? प्रमाणात. संयुगे कशी असतात? प्रमाणात. हे महत्वाचं आहे. म्हणजे लक्षात घ्या, जर 2 हायड्रोजन आणि 2 ऑक्सिजन तुम्ही एकत्र केले तर हायड्रोजन, लक्षात घ्या फरक लक्षात घ्या काय आहे ते. तर चला आपण ह्याच्यात एक्झाम्पल बघू. H2O म्हणजे काय? 2 हायड्रोजन होते आणि 1 ऑक्सिजन होता, म्हणून पाणी तयार झालं. बरोबर. आता लक्षात घ्या, जर सपोज मला वाटते की 2 हायड्रोजन आणि 2 ऑक्सिजन जर गोळा केले तर पाणी तयार न होतं, दुसरा घटक तयार होतो, हायड्रोजन पेरॉक्साईड बोलतो त्याला, H2O2. फरक लक्षात घ्या. म्हणून काय? एक प्रमाण आहे. म्हणून संयुगे ही व्यवस्थित लक्षात घ्या पाहिजे, लिहून घ्या. संयुगे प्रमाणात मिसळली जातात आणि मिश्रणे कोणत्याही पद्धतीने मिसळली तरी चालतात. संयुगाचा प्रमाण आहे आणि शुद्ध स्वरूप आहे, हे लक्षात घ्या. पाहिजे तर लिहून घ्या. H2O म्हणजे पाणी, H2O2 हायड्रोजन पेरॉक्साईड. H2O म्हणजे पाणी आणि H2O2 म्हणजे हायड्रोजन पेरॉक्साईड. किंवा वजनी प्रमाणात लिहिलं तरी चालेल. वजनी प्रमाण. लक्षात आलं का? पाणी म्हणजे मूलद्रव्ये पासून संयुगे बनतात. संयुगे म्हणजे शुद्ध स्वरूप आहे. मीठ शुद्ध आहे,
साखर सुद्धा आहे, पाणी सुद्धा आहे, बरोबर. सोने चांदी हे पण शुद्ध आहे, गुणधर्म म्हणजे शुद्ध स्वरूपात आढळतात. अजून एक लक्षात घ्या, मूलद्रव्यांचे गुणधर्म व मूलद्रव्यांपासून बनलेल्या संयुगाचे गुणधर्म वेगवेगळे असतात. मूलद्रव्यांचे गुणधर्म संयुगामध्ये मूलद्रव्यांचे गुणधर्म व मूलद्रव्यांपासून बनलेल्या संयुगाचे गुणधर्म वेगवेगळे असतात. त्या पण मी एक्सप्लेन करतो तुम्हाला. वेगवेगळे असतात ते आता आपण बघणार आहोत. वेगवेगळे असतात. आता कसे असतात त्यात आम्ही एक्सप्लेन करतो. हे झालंय का इकडे? इथे मी एक्सप्लेन करतो, मग तुम्हाला समजेल व्यवस्थित कसे वेगळे आहेत. लक्षात घ्या, मी काय बोललो, मूलद्रव्यांचे गुणधर्म वेगळे आहेत आणि त्यांच्या बनलेल्या संयुगांचे गुणधर्म वेगळे आहेत. आपण पाण्याचं उदाहरण घेऊया. पाणी कसं तयार झालं? H2O, बरोबर. पाणी कसं तयार झालं? H2 + O = H2O. आता एक लक्षात घ्या, H म्हणजे काय? हायड्रोजन. हायड्रोजन हे ज्वलनशील पदार्थ आहे. काय हायड्रोजन? ज्वलनशील, बरोबर ना. हायड्रोजन काय? ज्वलन, म्हणजे हायड्रोजन इंधन पण आपण वापरू शकतो ऍज अ इंधन म्हणून. भरपूर उष्णता तयार त्याच्यामध्ये होते, म्हणजे अणुबॉम्ब जे तयार करतात. आता हायड्रोजन बॉम्ब, जो तुम्ही जर बातमी वाचली असते तर उत्तर अमेरिकेचा जो आहे त्याच्याकडे हायड्रोजन बॉम्ब आहे, म्हणून त्याला जग घाबरतं. जर याने अणुबॉम्ब टाकला अर्ध जग नष्ट होऊ शकतो, एवढी ताकद असते अणुबॉम्ब मध्ये. लक्षात आलं का? म्हणजे अणुबॉम्ब, हायड्रोजन बॉम्ब हा अणुबॉम्बाच्या 1000 पट जास्त ताकद असते. अणुबॉम्ब जरी टाकला तरी काय होतं माहिती आहे ना, अजूनही अपंग लोक जन्मला येतात जपानमध्ये. 1945 ला नागासाकी आणि हिरोशिमा, 1845 ला त्यावेळी 2 अणुबॉम्ब टाकले गेले होते, बरोबर ना. जर 1945 ला त्याचे अजूनही ते म्हणजे काय होतं, रेडिएशन एवढे प्रखर असतात की अजूनही तिथले लोक अपंग जन्माला येतात आणि पूर्ण 2 शहर झाली होती. हायड्रोजन बॉम्ब त्याच्यापेक्षाही 100-200 पटीने जास्त आहे. जस्ट इमॅजिन. म्हणजे काय, हायड्रोजन हे काय? ज्वलनशील पदार्थ आहे. ऑक्सिजन काय करतो? ज्वलनास मदत करतो, बरोबर ना. ऑक्सिजन काय करतो? ज्वलनास, आग वारा असेल तर आग जोरात पेटते, एक्सपिरियन्स घेतला असेल, म्हणजे काय, हा ज्वलनास मदत करतो. परंतु पाणी काय करतं? विझवतं ना. म्हणजे ह्या दोघांची कॅरेक्टरिस्टिक वैशिष्ट्य ह्याच्यात आहेत का? पाण्यामध्ये नाही. म्हणजे पाणी काय करते? पाणी विझवण्यासाठी उपयोग होतो. मी सांगितल्याप्रमाणे बघा, म्हणून बोललो ना, मूलद्रव्यांचे गुणधर्म आणि मूलद्रव्यांबद्दल संयुगाचे गुण वेगळे असतात. कळलं का? काय वेगळे असतात? एक्झाम्पल लक्षात ठेवू शकता. हे दोघे काय ज्वलनशील आहे, हा ज्वलनास मदत करतो, पण त्याच्याबद्दल पाणी काय आहे? कशाचाही उपयोग आपल्याला होत नाही. अजून एक एक्झाम्पल आपण घेऊ शकतो. Na+Cl = NaCl. Na म्हणजे काय? हा आपण पदार्थ सोडियम आहे, तो उघडा हलका आहे आणि तो सहसा उघडा ठेवू शकत नाही. त्याला सोडियम उघडा ठेवला, रॉकेल मध्ये वगैरे ठेवला जातो, कारण तो हवेत निघून जातो. आणि क्लोरीन हा एवढा उग्र वायू आहे, सगळ्यात उग्र क्लोरीन आहे. क्लोरीन ब्लिचिंग पावडर जर कुठे मारली काय होतं बघितले ना, नाका तोंडाला सगळ्यांना जमते, म्हणजे हा उग्र वायू आहे आणि हा वायू आहे, बरोबर. आणि सोडियम हा धातू आहे बघा, आणि हा अधातू आहे, बरोबर ना. याचे गुणधर्म आहेत खूप वेगळे आहेत. पण तिथं तयार काय होतं? मिठाचा उपयोग कसा आहे? मीठ म्हणजे त्याचा खारट आहे याचा, म्हणजे तिघांची पण वैशिष्ट्य वेगळी. सोडियम म्हणजे हलका असतो, सोडियम तुम्ही चाकूने कापू वगैरे शकता. क्लोरीन हा अधातू आहे, गॅस आहे, त्याला वास एवढा उग्र असतो. पण मिठाला उग्र आवाज असतो का? तर चाकूने कापू शकतो का? मीठ नाही. म्हणजे याचा अर्थ काय होतो? मूलद्रव्यांचे गुणधर्म, मूलद्रव्यांपासून बनलेल्या संयुगांचे गुणधर्म हे काय असतात? वेगवेगळे असतात. चला, आता तिसरा पॉइंट आहे आपला मिक्सचर. तिसरा पॉइंट काय? मिक्सचर.
मिक्सचर, त्याला मिश्रणे बोलतात. ठीक आहे, आता मिश्रणे बघा, फरक लक्षात घ्या. मिश्रणे म्हणजे काय? मिश्रण संयुगे आपण कसं तयार केलं, त्याला वजनी प्रमाणात मिक्स केलं होतं एकामेकांना. आता मिश्रणे म्हणजे एकापेक्षा अधिक पदार्थ कोणत्याही प्रमाणात मिसळणे. एकापेक्षा अधिक पदार्थ कोणत्याही प्रमाणात मिसळणे, त्याला काय बोलतो आपण? मिश्रणे असं म्हटलं जातं. सगळ्यात सिंपल एक्झाम्पल आपण जर घेतलं, फरसाण हे सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे. बरोबर, त्याच्यामध्ये काय असतं? शेवई असतो, अजून काय असतं? पापडी पण असते, शेंगदाणे पण असतात, वाटाणे पण असते, आणि त्याला काही प्रमाण नाही. बरोबर, कोणतेही पदार्थ आपण एखादा पदार्थ तर काय होतं असेल, मिश्रणे तयार होतात. मिश्रणे शुद्ध स्वरूपाची दिला जातात काही. बरोबर, वाळूमध्ये काय काय असतं? रेती पण असते, दगड पण असते, म्हणजे मिश्रणे अशुद्ध स्वरूपाची सुद्धा असतात. परंतु संयुगे आणि पाणी ही काय असतात? शुद्ध स्वरूपाची असतात. त्याचं पहिलं एक्झाम्पल आपण जर बघणार आहोत, समांगी मिश्रण व विषमांगी मिश्रण. समांगी व विषमांगी. अजून काय मिश्रणाचं एक्झाम्पल देऊ तर लिंबू सरबत सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल. याचं जर मिश्रणाचं एक्झाम्पल द्यायचं झालं, लिंबू सरबत काय करतं? लिंबू सरबत, लिंबू मध्ये काय काय येतं? मिश्रण. हे लिंबू सरबत आहे, ते मिश्रण आहे. बरोबर ना, लिंबू आहे, पाणी आहे, साखर आहे, मीठ आहे. प्रमाण आहे का तिथं ठरलेलं? एवढंच टाकायचं, पाणी एवढंच टाकायचं नाही ना. जे प्रत्येकाच्या चवीनुसार आपण मीठ साखर कमी जास्त टाकतो, म्हणजे ते असे पदार्थ कोणत्याही प्रमाणात टाकले तरी मिक्स होतात, त्याला कहतात मिश्रण आहे. लिंबू सरबत साखरेचं पाणी, मिठाचं पाणी आहे का त्याला काय? आता मीठ आणि साखर आणि साखरेचं पाणी आणि मिठाचं पाणी फरक आहे. बरोबर ना, मिठाचं पाणी, पाण्यात आपण काय टाकतोय? साखर टाकतो, म्हणजे त्याचं मिश्रण. फक्त साखर संयुग, मिठाचं फक्त मीठ संयुग, आणि मिठाचं पाणी मिश्रण. लक्षात घ्या, लिंबू सरबत लक्षात ठेवायचा, म्हणजे एकापेक्षा जास्त पदार्थ कोणत्याही प्रमाणात मिसळतात, म्हणजे त्याला काय म्हणतात? लिंबू सरबत किंवा फरसाण ही झाली मिश्रणे. आता त्याच्यात दोन प्रकार आहेत, समांगी मिश्रणे. समांगी मिश्रणे म्हणजे जेव्हा, एक लक्षात घ्या, पदार्थ मिसळल्यावर त्या पदार्थाची एकच अवस्था होते. जो भले पदार्थ लक्षात घ्या, दोन पदार्थ असणार, ते दोन पदार्थ मिसळतात तेव्हा त्याची अवस्था एकच होते, त्याला काय म्हणतो आपण? समांगी मिश्रणे. लिहून घ्या डेफिनेशन, समांगी मिश्रणे. घटक पदार्थ, समांगी मिश्रण लिहून घे. घटक पदार्थ मिश्रणात एकसारखे मिसळतात, एकसारखे मिसळतात, म्हणजेच द्रव्याची अवस्था एकच. समांगी मिश्रणे, घटक पदार्थ एकसारखे मिसळतात. एक्झाम्पल काय येऊ शकतो समांगी मिश्रणाचं? लिंबू सरबत. आता लिंबू सरबत बघा, लिंबू सरबतामध्ये काय तर लिंबाचे थेंब. बरोबर, लिंबाचे थेंब. अजून काय टाकलेलं आपण? साखर, मीठ, पाणी. सुरुवातीला लिंबाचं थेंब का लिक्विड होतं बघा, साखर सॉलिड आहे, स्थायू आहे, मीठ स्थायू आहे,
पाणी द्रव आहे, परंतु जो मिक्स करतात सगळ्यांची अवस्था एकच आहे. कशामध्ये रूपांतर? द्रवामध्ये रूपांतर. म्हणजे लक्षात आलं, घटक पदार्थात मिश्रण एकसारखे मिसळतात म्हणजे पूर्णपणे विरघळतात आणि त्याची अवस्था आहे ती काय आहे? एक सारखी आहे. तुम्ही त्याला सेपरेट करू शकत नाही. तर करू शकता का? एका लिंबू सरबत तयार केलं, मला वाटतं साखर पाहिजे, तुम्ही बाजूला काढू शकतो किंवा मीठ बाजूला काढू शकतो, तर पॉसिबल इथे नाही आहे. लक्षात आलं का? एक्झाम म्हणून तुम्ही जे शिकवलं ते एक्झाम्पल म्हणून तुम्ही लक्षात ठेवा, पण लगेच कळेल. डेफिनेशन वाचून लक्षात ठेवायचं. एक्झाम्पल काय? लिंबू सरबतामध्ये समांगी मिश्रण आहे. ऑब्विसली लिंबू सरबत आपण वेगळं करू शकत नाही, एकदम मिक्स केलं म्हणजे त्यांना काय म्हणतात? लिंबू सरबत. म्हणजे समांगी मिश्रण. दुसरं नाव काय? द्रावणही म्हटलं जातं. द्रावणही त्याला म्हटलं जातं. समांगी मिश्रण ते अंडरलाईन करा, द्रावण किंवा सोल्युशन नाही म्हटलं जातं. द्रावण म्हणजे काय? सोल्युशन ही त्याला कोणत्या मिश्रणाला सर? समांगी द्रावण? मिश्रण. समांगी मिश्रण. हो. लक्षात आलं? अच्छा अच्छा. म्हणजे एकदा तुम्ही मिक्स केलं की परत त्याला नॉर्मल होऊ शकत नाही, कोणताही असू दे. लक्षात आलं का? म्हणजे त्या दोन व्हेरिएबल कोकम सरबत पण वेगळे तुम्ही नाही लक्षात करू ठेवा. हा, समांगी मिश्रण अवस्था एकच आहे. लक्षात आलं का? त्याला सोल्युशन म्हणतात. आता लक्षात घे, जे द्रावण आहे ते कसं बनतं लक्षात घे. द्रावण आहे ते द्रावक, त्याला प्लस द्राव्य, द्रावक प्लस द्राव्य, याला सॉल्व्हंट बोलतात आणि याला सोल्यूट बोलतात. द्रावण लक्षात आलं का? द्रावण म्हणजे कसं बनतं? द्रावण कसं बनतं? द्रावक व द्राव्य. द्रावक काय? लक्षात घ्या, द्रावक जो पदार्थ जास्त प्रमाणात आहे. साखरेचं पाणी, जर मी एक्झाम्पल किंवा लिंबू सरबतच घेऊ एक्झाम्पल, लिंबू सरबतच आहे. लिंबू सरबतामध्ये द्रावक काय येणार? सगळ्यात जास्त प्रमाणात काय असतं? काय असतं सगळ्यात जास्त? लिंबू सरबत पाणी. मग द्रावक काय आला? पाणी. जो पदार्थ सगळ्यात जास्त असतो त्याला काय म्हणतात? द्रावक. आणि जो पदार्थ कमी प्रमाणात असतो त्याला म्हणतात द्राव्य. काय असतं कमी प्रमाणात? साखर असते, मीठ. लिंबू सरबताचे थेंब असतात, लिंबू नसतं. हा, लिंबू चे थेंब म्हणजेच काय? कमी. लक्षात आलं का? सगळ्यात जास्त पाणी असतं आणि द्राव्य म्हणजे काय? सगळ्यात कमी पदार्थ जो असतो द्रावणामध्ये, जो कमी प्रमाणात, त्याला काय म्हणतात? द्राव्य असं म्हटलं जातं. लक्षात, द्रावक म्हणजेच पाणी व द्राव्य म्हणजेच मीठ. आता लक्षात घ्या, जी संहती आहे, द्रावणाची संहती कोणावर ठरते? द्राव्यावरती. बरोबर ना? जर मी साखर जास्त टाकली लिंबू सरबतामध्ये, काय होणार? म्हणजे स्ट्रॉंग होणार ना ते साखरेचं. किंवा लिंबू जास्त पिलं तर भरपूर आंबट, म्हणजे जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते कोण ठरवतं? हा जो कमी पदार्थ आहे तो ठरवतो. लक्षात आलं का? जर संहती वाढवायची असेल तर काय टाकणार आपण? द्राव्य. संहती द्राव्य ठरवितो. किंवा संहती वाढवण्यासाठी आपल्याला कशाचा उपयोग करावा लागतो? द्राव्याचा. आणि संहती कमी करायची असेल तर काय करतो आपण? लय आंबट झालं असेल, कमी आंबट करायचं, पाणी टाकतो ना. म्हणजे संहती वाढवण्यासाठी द्राव्य, संहती वाढवण्यासाठी काय? द्राव्य आहे. आणि संहती कमी करण्यासाठी, संहती कमी करण्यासाठी द्रावकाचा उपयोग करतात. संहती कमी करण्यासाठी द्रावकाचा उपयोग करतात. समजलं? समांगी मिश्रण काय? घटक पदार्थात एकसारखे मिसळलेल्या द्रव्याची अवस्था एकच. लिंबू सरबत एक्झाम्पल,
त्यालाच आपण द्रावण म्हणतो. द्रावण कसं म्हणतो? द्रावक प्लस द्राव्य. जो मोठ्या प्रमाणात असतो त्याला द्रावक, कमी प्रमाणात असतो त्याला द्राव्य. संहती वाढवायची असेल तर द्राव्य यूज करतो आणि संहती कमी करायची असेल तर द्रावक यूज करतो. लक्षात आलं? आणि द्रावकामध्ये पाणी लक्षात ठेवायचं आणि द्राव्यामध्ये साखर, मीठ, लिंबूचे थेंब या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या. एक्स्ट्रा किंवा सायन्स हा सब्जेक्ट शक्य तेवढं एक्झाम्पलवर लक्षात ठेवायचं. तेवढं तुम्हाला डेली लाईफ रिलेट केला तर तुम्हाला ते लगेच पटकन करणार आहे कन्सेप्ट. नुसतं डेफिनेशन वाचायला गेलं तर ते कॅच करणं आपल्याला, कारण आपल्या एक्झाम्पलवरून आपण लगेच लक्षात ठेवू शकतो. लक्षात आलं का? एक्झाम्पल लक्षात ठेवा. जास्त एकत्र विरघळतात म्हणजे त्याला समांगी बनतात. आता दुसरं आहे विषमांगी मिश्रण. विषमांगी मिश्रण. विषमांगी पेपरला विचारतो ना, एखादं उदाहरण द्या. समांगी मिश्रण कोणतं आहे, विषमांगी कोणतं आहे, त्यामुळे व्यवस्थित त्याला टॅकल करायचं आहे. विषमांगी मिश्रण. आता विषमांगी मिश्रण म्हणजे काय? ज्या मिश्रणात पदार्थ एकसारखे मिसळलेले नसतात. लिहून घ्या. ज्या मिश्रणात पदार्थ एकसारखे मिसळलेले नसतात. त्यांना विषमांगी मिश्रण म्हणतात. एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. रॉकेल व पाणी. रॉकेल व पाणी मिसळतात का एकमेकात? मिश्रण आहे बरोबर, पण मिसळू शकतो का रॉकेल मध्ये पाणी किंवा रॉकेल तेलामध्ये पाणी? मिसळू शकतो का? नाही. म्हणजे लक्षात आलं का? म्हणजे जे पदार्थ एकसारखे मिसळलेले नसतात परंतु मिश्रण आहे त्याला काय म्हणतो आपण? विषमांगी मिश्रण. आता याचे दोन टाईप आहेत, खूप महत्वाचे आहेत. विषमांगी मिश्रणाचे आपण दोन टाईप बघणार आहोत. पहिला आहे निलंबन. त्याला दुसरं सस्पेन्शन सुद्धा नाव आहे. निलंबन म्हणजे काय? सस्पेन्शन. लक्षात घ्या, जी विषमांगी मिश्रण तुमच्या डोळ्याने पाहू शकता. लक्षात घ्या, जी विषमांगी मिश्रणे डोळ्यांनी पाहू शकता त्याला काय बोलतात? विषमांगी मिश्रण. कोणतं घेऊ शकतो एक्झाम्पल? लक्षात घ्या, डोळ्यांनी आपण जी पाहू शकतो मिश्रणे, नॉर्मल डोळ्यांनी जी पाहू शकतो त्याला काय म्हणतात? निलंबन मिश्रण म्हणतात. आता कोणतं आहे? तर रॉकेल व पाणी. उदाहरण लक्षात घ्या, रॉकेल व पाणी बघू शकतो ना आपण डोळ्यांनी, रॉकेल व पाणी. अजून काय घेऊ शकतो? वाळू. वाळू मध्ये काय काय असतं? रेती व दगड दोघे. आपल्या नॉर्मल डोळ्याने जी मिश्रणे आपण बघू शकतो त्याला काय म्हणतात? निलंबन किंवा सस्पेन्शन असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर पुढचं आहे सगळ्यात महत्वाचं कलिल. दुसरा टाईप आहे विषमांगी मध्ये. हा पहिला आहे, आता हा आहे दुसरा कलिल. कोलाइड म्हणजेच काय? जी विषमांगी मिश्रणे डोळ्यांनी पाहू शकत नाही. डोळ्यांनी पाहू शकत नाही. शकत नाही. लक्षात आलं? त्यांना काय बोलतात? लक्षात ठेवायचं. पण एक्झाम्पल पेपरला विचारलं निलंबन कशाचं? रॉकेल व पाणी किंवा वाळू कशाचं एक्झाम्पल आहे? तर कशाचं आहे ते? निलंबन आहे. कलिल म्हणजे विषम डोळ्यांनी पाहू शकत नाही. त्याला काय बोलतात आपण? सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आपण दुधातील पाणी. लक्षात घ्या, आता आपल्याला जरी वाटत असलं दुधात पाणी मिक्स होतं, पण तसं नाही आहे. आपल्या डोळ्यांना ते दिसत नाही.
परंतु दुधामध्ये पाणी मिक्स होत नाही. दुधाचे दूध आणि पाणी हे दोन्ही वेगवेगळं असतं. लक्षात आलं? दूध कधी पाण्यात मिक्स होत नाही. हे एक्झाम्पल लक्षात ठेवायचं. दुधातील पाणी हे कशाचं एक्झाम्पल? कलील. इथे बघा, आपले डोळ्याने बघू शकतो ना, रॉकेल मध्ये पाणी ओतलेलं आपल्याला दिसतं, वेगळं आहे. किंवा वाळू मध्ये रेती असते, दगड धोंडे सगळं असतं. परत एक कलील आहे, ते दुधातील पाणी आपण ओतू शकत नाही. एक्झाम्पल अंडरलाईन करा, दुधातील पाणी. अजून काय एक्झाम्पल? चिमणीतील दूध. जर इंडस्ट्रीमध्ये जर तुम्ही गेला असाल, काय होतात? मोठमोठे काय असतात? धुराडे असतात, बरोबर आहे. धुराड्याचं काय बाहेर पडतं? धूर. फक्त धूर जात नाही बाहेर, त्यावेळी कार्बनचे कण, काजळी, जर हात घातला त्याच्यामध्ये तुमच्या हाताला भरपूर काळा लागेल. ते काय असतं? धूर नसतो, धूर असतो, वायू असतो, प्लस त्याच्यामध्ये काळे काजळी असते. लक्षात घ्या, आपल्या नॉर्मल डोळ्याने दिसते का? आपल्याला फक्त धूर जातोय, फक्त धूर जात नसतो, म्हणजे फक्त वायू नसतो, काजळी सुद्धा असते. किंवा शाई, आपण जी शाई बनवतो त्याच्यात काय असतं? पाणी पण असतं आणि शाईचे काही सॉलिड पण असतं. त्यामुळे शाई एक्झाम्पल लिहून घ्या. दुधातील पाणी, दुर्के, शाई ही जी एक्झाम्पल आहेत ती कशाची आहेत? कलिलाची एक्झाम्पल आहेत. कलिलाची काय आहेत? एक्झाम्पल आहेत. नंतर ढग, स्पंज, बटर. बटर मध्ये काय असतं? बटर 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 म्हणजे बटर चीज. हा जो बटर आहे, अमूल बटर, त्याच्यामध्ये काय सॉलिड आहे, आतमध्ये थोडं थोडं लिक्विड असतं, बरोबर. बटर, चीज, लोणी सगळी त्याची एक्झाम्पल आहेत. चीज, लोणी. शेविंग क्रीम काय असतं? सॉलिड मध्ये लिक्विड असतं, बरोबर ना. तर ही सगळी एक्झाम्पल कलिलाची एक्झाम्पल आहेत. लक्षात एक्झाम्पल लक्षात ठेवायचे. आपण एक दूध आपल्याला वाटलं दुधात मिक्स होत नाही, लक्षात घ्या. पेपरला तुम्हाला तेच टाकणार एक्झाम्पल, कारण नॉर्मली आपण म्हणतो दुधात पाणी मिक्स होतं, परंतु होत नाही. ते कलिलाचं एक्झाम्पल येतं. आपण काय लिहितोय? पटकन माणूस समांगी लिहितो, पण समांगीमध्ये मिक्स होत नाही. लक्षात आलं का? कधी फसवण्याची शाई किंवा तुम्हाला दुधाचं एक्झाम्पल देणार. ढगामध्ये काय असतं? बाष्प असतं. ढग कसा बनतो? बाष्प असतं. बाष्पामध्ये काय असतं? हवा पण आहे आणि पाणी पण आहे. हवेचे रूपांतरण पाण्यात होतं ना. म्हणजे दोन्ही जर क्रिया एकत्र आहे, आपल्या डोळ्याला दिसू शकतात का या क्रिया? बटर, चीज, लोणी म्हणजे पाणी तुला दिसू शकतं का? नाही दिसू शकत. चीज, लोणी, शेविंग क्रीम, लक्षात आलं का? किंवा फसफस पेय असतात, बघितलंय? थम्सअप, मिरिंडा, आतमध्ये गॅस असतो सॉलिड, आपल्याला दिसतो का? नाही, परंतु बाहेर आल्यावर दिसतो. ही सगळी कशाची एक्झाम्पल आहेत? कलिलाची, जी आपल्या डोळ्यांनी दिसत नाही, परंतु तिथे प्रेझेंट असतात. ठीक आहे, झालेला अल्बोट सगळा. पण व्यवस्थित वाचायचं. काही डाऊट असेल पिक्चरामध्ये काही व्यवस्थित करायचे. हा जो चॅप्टर आहे दोन्ही चॅप्टर महत्वाचे आहे ना, त्याच्यावरती क्वेश्चन पेपरला विचारतात, त्याच्यामुळे व्यवस्थित त्याचा अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू सर. वेलकम.